पंचक्रोशीत राष्ट्रवादी पक्षामार्फत निषेध या ठिकाणी नोंदवत आहोत। जी सोशल मीडियावर वहिनी साहेबांवर टीका केली, ज्या वहिनी साहेब आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री, तसेच रेकॉर्ड ब्रेक असं मतदान वहिनी साहेबांना आमदारकीला झालं आणि कामाच्या जोरावर त्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये काम पाहत आले आहेत, त्यांच्यावर अशी टीका करणं म्हणजेच संबंध महिलेवर, महाराष्ट्रातील सर्व महिलांवर टीका करणं अशी या ठिकाणी आम्ही मानतो आणि त्याचा जाहीर निषेध या सोमेश्वर पंचक्रोशीमध्ये आम्ही करत आहोत। काँग्रेस मुर्दाबाद, काँग्रेस मुर्दाबाद। आपण 2 दिवस झालं बघितलं सोशल मीडियावरती आदरणीय आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आमचे प्रेरणास्थान ऊर्जास्थान यांच्यावरती झालेली टीका याचा आम्ही सोमेश्वर पंचक्रोशीच्या वतीने जाहीर निषेध करत आहे। खरं तर आज एक महिला उपमुख्यमंत्री असताना आज ह्या उपमुख्यमंत्र्यांवरती बोलणं अत्यंत चुकीचं आहे। आज ज्यांनी दादांना खुर्ची लावून राजकारण केलं, की पक्षामध्ये दादांच्या सोबत होते आणि आज तेच दादांनंतर जर एखाद्या महिलेवरती म्हणजे आमच्या प्रेरणास्थानवरती जर असं बोलत असेल तर आम्ही कदापिही सहन करणार नाही। म्हणून या महाराष्ट्राचे आणि जबाबदार नेते काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि सपकाळ यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। उपमुख्यमंत्री वहिनी पवार यांच्यावर जे आक्षेपार्ह वक्तव्य काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांनी केलं त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। ज्या पक्षाची महाराष्ट्रात अस्तित्व शिल्लक राहिलं नाही किंवा देशात त्या पक्षाचं अस्तित्व शिल्लक नाही अशा लोकांनी टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे, एवढं बोलून मी त्याचा निषेध करतो। धनंजय चौकीचे आम्ही निषेध मोर्चावरती उपस्थित राहिलेलो आहे। हर्षवर्धन सपकाळ व पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसच्या ट्विटर हँडलने त्यावर जे आस्तबार वक्तव्य टाकले गेले त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही धनंजय पोल येथे मोर्चाला उपस्थित राहिलेलो आहे। आज काँग्रेस पक्षाला एवढं तरी कळलं पाहिजे होतं, आदरणीय दादा होते म्हणून तुमचा पक्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेत होता आणि आज तुम्ही दादा गेल्यानंतर तुम्ही त्यांच्याच आमच्या वहिनी साहेबांना तुम्ही असं जर वक्तव्य करणार असाल तर आम्ही त्या वक्तव्याची दखल इथं घेऊन आम्ही त्याच्या विरोधात मोर्चा करणार आणि आदरणीय दादांनंतर तुम्ही असं समजू नका की वहिनी आमच्या कमजोर आहे, तुम्हाला त्याचं उत्तर भविष्यात दिलं जाईल। आज काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रात परिस्थिती बघता त्यांनी त्यांचा पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे, दुसऱ्याच्या पक्षावर टीका करण्याचं काम नाही केलं पाहिजे। मुर्दाबाद, काँग्रेस पक्ष मुर्दाबाद। जाहीर निषेध, महिलांवरती बोलणाऱ्या काँग्रेस पार्टीचा जाहीर निषेध।